पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर आहे आज 144. बरोबर. 144 पेजवर खालून दुसरा पॅरेग्राफ शिष्य म्हणतो आहे. बरोबर. तर विचार हा चालू आहे की ज्याप्रमाणे स्थूल देह सूक्ष्म देह दृश्य आहे, आत्मा त्या दोन्ही देहांचा द्रष्टा आहे. बरोबर. त्याचप्रमाणे तिसरा देह जो कारण देह तो देखील दृश्य आहे आणि आपण त्याचे द्रष्टे आहोत. हा विचार चालू आहे. मग तो कारण देह काय आहे याचं विवेचन झालं. पुन्हा तो कारण देह दृश्य कसा आहे ही समजावून सांगितलं. आता याच्यातून हा अर्थ निघतो की कारण देह स्वरूप जे अज्ञान आणि त्या अज्ञानाची अभिव्यक्ती विशेष करून ज्या सुषुप्ती अवस्थेत आहेत, त्या सुषुप्ती अवस्थेला अज्ञानाला जगताच्या अभावाला जाणणारे आपण आहोत. अर्थात आपण द्रष्टा. कारण जाग झाल्यानंतर मनुष्य म्हणतो की न किंचित अवेदिशाम, मी काहीही जाणत नव्हतो. सुखम अहम अस्वाप्सम, मी सुखाने झोपलो होतो. ही स्मृती होते. आणि जी स्मृती असते ती अनुभवपूर्विका असते. याचा अर्थ सुषुप्ती कालात सुखाचाही अनुभव आहे आणि अज्ञानाचा देखील अनुभव आहे. ठीक. यावर पूर्वपक्षी म्हणजे शिष्य शंका करतो. काय म्हणतो तो बघा. शिष्य म्हणतो आहे, गुरु महाराज, सुषुप्त्यावस्थेला जाणणारा आत्मा आहे असे जर आपण म्हणता, सुषुप्तावस्थेला म्हणजेच सुषुप्त्यावस्था, त्या सुषुप्त्यावस्थेमध्ये अज्ञान सुख या सर्वांना जाणणारा कोण आहे? आत्मा आहे असं तुम्ही म्हणता. जाणणारा आत्मा आहे असे जर आपण म्हणता तर मी सुषुप्तावस्थेला जाणत आहे असे निद्रेतच तो आत्मा का म्हणत नाही? म्हणजे निद्रेतून झोपेतून बाहेर आल्यानंतर म्हणजे जागृत अवस्थेत आल्यानंतर तो म्हणतो की मी काही जाणत नव्हतो किंवा मी झोपलो होतो. मग सुषुप्तीला किंवा अज्ञानाला जाणणारा जर आत्मा आहे आणि सुषुप्ती अवस्थेत सुद्धा आत्मा आहेच आणि तिथं तो अज्ञानाचा अनुभव घेतो असं तुम्ही म्हणता, तर मग जागा आल्यानंतर जसं त्याला स्मरण होतं की मी काही जाणत नव्हतो, सुषुप्ती अवस्थेत होतो, मग त्याप्रमाणे सुषुप्ती अवस्थेत असतानाच त्याला हे का लक्ष देत नाही की मी सुषुप्तीला जाणत आहे, मी अज्ञानाला जाणत आहे, अज्ञानाचा अनुभव घेत आहे. असं सुषुप्तीमध्ये असतानाच आत्म्याला ज्ञान का होत नाही हा प्रश्न. ठीक आहे. तर मी सुषुप्तावस्थेला जाणत आहे असे निद्रेतच तो आत्मा का म्हणत नाही आणि जागा झाल्यावरच तसे तो का बोलतो हा प्रश्न आहे. प्रश्न कळला? उत्तर देतात श्री गुरु. ज्यावेळी सुषुप्तावस्था असते त्यावेळी सर्व इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी अंतःकरणे अज्ञानात लय पावलेली असतात. उत्तर दिले जात आहे की म्हणे आत्म्याला त्या काळात सुद्धा सुषुप्ती काळात सुद्धा सुषुप्तीचा अर्थात अज्ञानाचा अनुभव आहे, पण तो बोलू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही. का बरं? की व्यक्त करण्याची जी साधनं आहेत, प्रगट करण्याची जी साधनं आहेत, कोण? इंद्रिय, मन, बुद्धी वगैरे, ते सर्व अज्ञानात त्यावेळेस सुषुप्ती कालात लीन झालेले असतात आणि म्हणून आत्मा बोलू शकत नाही. असं बुद्धी इत्यादी अंतःकरणे अज्ञानात लय पावलेली असतात. त्यामुळे त्यावेळी होणारा अनुभव सांगावयाला वाणी इत्यादी करणे, म्हणजे वाणी म्हणजे वाचा, वागेंद्रिय, कर्मेंद्रियातलं एक इंद्रिय आहे कोणतं? वाग इंद्रिय. तर वाणी इत्यादी करणे म्हणजे साधने, ज्ञानाची साधने, व्यक्त करण्याची साधने समर्थ असत नाहीत, आहे की नाही? कारण ते काय झालेले त्यावेळेस अज्ञानात लीन झालेले आहेत. ठीक. म्हणून सापडलं का? पहिलीच ओळ आहे 145 वर, तिथं बघा जरा. तर समर्थ असत नाहीत असं आहे की नाही? त्याच्या पुढे एक वाक्य लिहायचं आहे.
तसेच नाहीत आणि म्हणून या दोन्हीच्या मध्ये तसेच ऐकणाऱ्या दुसऱ्या पुरुषाचा अभाव असतो. ठीक आहे. चला झालं. दोन हेतू दिले जाऊ राहिले. एक तर अभिव्यक्त करण्याचं साधन जे वाणी वगैरे ती त्यावेळेस समर्थ असत नाहीत. एक दुसरी गोष्ट ऐकणारा असा दुसरा कोणी पुरुष तिथं नसतो की ज्याला सांगितलं म्हणजे कोणीतरी ऐकेल. दोन्ही गोष्टीचा अभाव. म्हणून निद्रेच्या वेळी तो अनुभव त्यास बोलून दाखविता येत नाही. आत्म्याला अनुभव आहे पण बोलून दाखवता येत नाही. जागा झाल्यानंतरच बोलून दाखविता येतो. कारण जागा झाल्यानंतर बोलून दाखवण्याकरिता अभिव्यक्त करण्याकरिता साधनभूत जे इंद्रिय ते त्या काळात असतात. जागृती काळात, सुषुप्ती काळामध्ये अज्ञानात लीन झालेले असतात. म्हणून बोलून दाखवता येत नाही. उत्तर दिलं बरोबर. ही गोष्ट पटवून देण्याकरिता ग्रंथकार दृष्टांत देत आहे. दृष्टांत श्रीगुरु सांगतायत शिष्याला, कल्पना कर की कोणी एक स्त्री महिला विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली. त्या जुना काळ आहे हा. आता तर घरोघर नळ झाले आहेत त्यामुळे पाणी आणण्याकरिता जाण्याचा प्रसंग पडत नाही. पूर्वीच्या काळात गावामध्ये लोक असायचे, कुठंतरी विहीर किंवा आड असायचा आणि तिथं जायचं, पाणी सेंदून आणायचं, ओढून बादलीने पाणी ओढायचं वर ते विहिरीतून किंवा त्या आडातून, डोक्यावर हांडा घ्यायचा आणि घरी आणायचं. अशी त्या काळातली पद्धत. ठीक आहे. कल्पना कर की कोणी एक स्त्री विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली व विहिरीतून पोहऱ्याने पाणी काढून भरू लागली. पोहरा म्हणजे काय? पाणी काढण्याचं साधन, बादली वगैरे. ठीक आहे. विहिरीतून पोहऱ्याने पाणी काढून भरू लागली. ते पाणी भरते वेळी अवचित तिच्या नाकातल्या नथीला पोहऱ्याच्या दोरीचा धक्का लागल्यामुळे ती नथ विहिरीत पडली. ठीक आहे. घडू नये पण घडलं. मोठी नथ होती 10 ग्रॅमची, आहे की नाही. आणि पोहऱ्याने पाणी काढताना अवचित म्हणजे अचानक. ठीक आहे. तर ते पाणी भरती वेळी अवचित अचानक तिच्या नाकातल्या नथीला पोहऱ्याच्या दोरीचा काय लागला? धक्का लागला. अडकली त्यात. धक्का लागल्यामुळे ती नथ विहिरीत पडली. बरोबर. सोन्याची नथ आहे. तेव्हा अर्थातच आपली नथ विहिरीतून निघेल कशी या फिकिरीत ती बाई पडली. फिकिरीत म्हणजे चिंतेत पडली. तिला चिंता उत्पन्न झाली. आता कसं करावं? एवढी मोठी नथ आहे, पाण्यात पडली. पाणी तर खूप खोल आहे, कशी काढायची? ती तर बुडाला जाऊन बसली असेल आता. ठीक आहे. ती बाई फिकिरीत पडली. इतक्यात तिच्या सुदैवाने, तिचं नशीब चांगलं, तिच्या घरी नित्य जाणारा येणारा एक ओळखीचा मनुष्य सहजगत्या तेथेच आला. चालला होता रस्त्याने, अचानक त्याला तहान लागली आणि तिथं तो आला. तेव्हा ती बाई म्हणाली, अरे दादा, माझी नथ मी पाणी भरीत असता एकाएकी अचानक विहिरीत पडली आहे. जर तू ती काढून मला देशील तर तुझ्या मेहनतीबद्दल योग्य बक्षीस तुला घरी गेल्यावर देववीन. कोण म्हणते? ती बाई. की तू जर मला ही माझी नथ काढून दिली तर घरी गेल्यानंतर तुझी ही जी मेहनत असेल त्या मेहनतीच्या बदल्यात तुला मी एक मोठं बक्षीस माझ्या पतीकडून देववीन. मोठ्या घरची बाई होती ती. ठीक आहे ना. पण त्या काळात नळाची व्यवस्थाच नव्हती, पाण्याची व्यवस्था. प्रत्येक लहान घरासोबत मोठं प्रत्येकाला पाणी ओढून आणावंच लागायचं. तुम्हाला नाही आठवायचा तो काळ का? माहिती आहे का? हां, मला आठवतं बा, लहानपणी आमच्या गावात अशी आड असायची कुठं सारी लोक गावाची गर्दी तिथं पहाटे 3 वाजेपासून पाणी ओढायला, भरून आणायला. चला. तर तुझ्या मेहनतीबद्दल योग्य बक्षीस तुला घरी गेल्यावर देववीन. हे ऐकून तो मनुष्य विहिरीत उतरला. तो म्हणा, ठीक आहे, बक्षिसाची काय गरज आहे?
नेहमीचे आपले संबंध आहे, एवढं काम माझ्याकडून जर होत नसेल तर काय माझा उपयोग आहे. म्हणून त्यांनी लगेच कपडे काढले आणि पाण्यात उडी घेतली. हे ऐकून तो मनुष्य विहिरीत उतरला आणि पाण्यात बुडी मारून अगदी खोल पाण्यात तळाशी जाऊन हाताने चाचपू लागला. हाताने चाचपू लागला म्हणजे हाताने शोधू लागला, कुठं आहे कुठं आहे कुठं आहे, कळलं की नाही. पाण्यात जर आपण डोळे उघडवले तर दिसतं पण. कधी अनुभव घेतलाय? हा, दिसतं पण पाण्यामध्ये जर स्वच्छ पाणी असेल तर. ठीक आहे. तर तळाशी जाऊन हाताने चाचपू लागत आहे. तोच तेवढ्यात ती नथ त्याच्या हाताला लागली. योगायोग की ती नथ त्याला सापडली. त्यावेळी नथ आपल्या हातास लागली आहे असे त्यास पक्के ज्ञान होऊन अतिशय आनंद झाला. खरा कुठं? खाली पाण्यात असतानाच त्याला कळलं की नथ सापडली. आनंदही झाला. वा, लय जास्त मेहनत घ्यावी लागली नाही, आनंदही झाला. तथापि तरी पण आपल्याला नथ मिळाली असे पाण्यातूनच सांगावयास त्याच्या वाणीच्या साधनाला सामर्थ्य नव्हते. आता म्हणे का हो, जर त्याला पाण्यात नथ सापडली तर त्याने खालूनच तिथून आरडून सांगायला पाहिजे होतं त्या बाईला काय की नथ सापडली. तर सांगतो का तो? का सांगत नाही? नथ सापडली नाही का? नथीचा अनुभव त्याला नाही का? अनुभव आलाय पण त्याला सांगता येत नाही. कारण सांगण्याचं साधन जे वाणी ती त्यावेळेस समर्थ नाही. का समर्थ नाही वाणी हा एक प्रश्न. तर सर्व इंद्रिय हे काम करतात त्याकरिता काय असावी लागते? त्रिपुटी असावी लागते. मग तिथं त्याच्याजवळ शब्द आहे, वाणी ही आहे, पण बोलता येत नाही. का बरं? वाणीची देवता आहे अग्नी. अग्नीचा आणि पाण्याचा विरोध आहे. तो जेव्हा खाली पाण्यात उडी मारून खाली गेला ना, तेव्हा ते विरोध असल्यामुळे अग्नी देवता त्या वाणी बरोबर खाली गेली नाही, त्याच्याबरोबर ती वरच थांबली. हा, आणि म्हणून वाणी आहे, शब्द आहे, पण बोलता येत नाही. कळलं? चला. त्याच्या वाणीच्या साधनाला सामर्थ्य नव्हते. कारण असे की पाण्यात एका वागिंद्रियाखेरीज म्हणजे वागिंद्रिय सोडून इतर सर्व इंद्रियांचे व्यवहार होऊ शकतात. कुठं? पाण्यामध्ये सर्व इंद्रियांनी व्यवहार करता येणं शक्य आहे, फक्त वागिंद्रियांनी व्यवहार करता येत नाही. वागिंद्रियाचा व्यवहार होऊ शकत नाही याचे कारण वागिंद्रियाची देवता आहे अग्नी. बरोबर? आणि अग्नीचे व पाण्याचे अगदी वाकडे आहे. वाकडे आहे म्हणजे दोघांचा अत्यंत विरोध आहे. कुणाचा? पाणीचा आणि अग्नीचा. पाण्याचे अगदी वाकडे आहे, अग्नीचे व पाण्याचे अगदी वाकडे आहे. ही गोष्ट लहानापासून थोरापर्यंत सर्वांस ठाऊकच आहे. सर्वांना माहिती आहे की दोघांचा विरोध आहे म्हणून, आहे की नाही. जर अग्नी पेटला तो विझवायचा असेल तर लोक काय करतात? पाणी टाकतात, कारण लोकांना माहिती दोघांचा विरोध आहे. थोरापर्यंत सर्वांस ठाऊकच आहे. इंद्रियांच्या देवतेशिवाय इंद्रिय बोलू शकत नाही. बोलू शकत नाही म्हणजे इंद्रिय कार्य करू शकत नाही. त्या इंद्रियाला कार्य करण्याकरिता सोबत देवता सुद्धा असावी लागते. म्हणून नथ मिळाल्याबद्दलच्या आनंदाचा अनुभव तो पाण्यामध्ये आपल्याशीच घेत होता. अनुभव तर त्याला आलाय की नथ सापडली, आनंदही होतोय त्याला, आहे की नाही, पण बोलून दाखवू शकत नाही. मग विहिरीतून बाहेर आल्यावर, पाण्याच्या वर आल्यानंतर मग मला नथ मिळाली असे तो वाणीच्या साधनाने सांगू लागला. हा झाला दृष्टांत. ठीक आहे. तसा सिद्धांत काय? झोपेच्या वेळेस गाढ निद्रेत असताना अज्ञानाचा अनुभव आहे आत्म्याला, पण तो बोलून दाखवू शकत नाही. कारण बोलण्याचं साधन जे वाघ इंद्रिय ते अज्ञानामध्ये काय झालेलं आहे? लीन झालेलं आहे. म्हणून बोलून दाखवू शकत नाही. जाग झाल्यानंतर सांगू शकतो. म्हणून आहे की नाही. प्रश्न काय होता शिष्याचा की झोपेतच तो का बरं बोलून सांगत नाही की मला अज्ञानाचा अनुभव आहे म्हणून? त्याचं हे उत्तर. सिद्धांत पहा. वर सांगितल्याप्रमाणेच सुषुप्तीच्या वेळच्या सुखाचा अनुभव, सुषुप्तीकालीन जो सुखाचा अनुभव आणि अज्ञानाचा अनुभव, सुषुप्तीच्या वेळच्या सुखाचा अनुभव बोलून दाखविणे ते मन आणि वाणी रूप साधने नसल्यामुळे शक्य नाही. सापडलं? पंक्ती पहा. सुखाचा अनुभव बोलून दाखविणे ते मन आणि वाणी यांची एक नाही, यांची शब्द कट करा आणि तिथं असं करा वाणी रूप. सापडलं? वरून 6वी ओळ बोलून
सुखाचा अनुभव बोलून दाखविणे ते मन आणि वाणी रूप साधने नसल्यामुळे, ही दोन्ही साधनं मन बी नाही आहे, वाणी बी नाही आहे, अज्ञानात लीन झालेले आहे, साधने नसल्यामुळे शक्य नाही. तरी पण सुषुप्तीतल्या प्रपंचाच्या अभावाचा अनुभव घेणारा, सुषुप्तीमध्ये प्रपंचाचा अभाव त्याचा अनुभव घेणारा, अज्ञानाचा अनुभव घेणारा, सुखाचा अनुभव घेणारा, ठीक, सुषुप्तीतल्या प्रपंचाच्या अभावाचा अनुभव घेणारा स्वप्रकाश, स्वयंप्रकाश, ज्ञानानंद रूप आत्मा असतो. बरोबर. तोच जीव जागा झाल्यावर आहे की नाही, जागृत अवस्थेत आल्यानंतर मन, वाणी इत्यादी साधनांच्या योगाने, या साधनांच्या माध्यमाने मी सुखाने निजलो होतो, मी सुखाने झोपलो होतो असं बोलून दाखवितो. त्यावेळी सुखाशिवाय दुसरे काहीही ओळखत नव्हतो आणि मी असं झोपलो होतो की सुखाशिवाय मला दुसरं कशाचे भान नव्हतं बोलून दाखवू राहिला आता असे सांगतो. यासाठी बाशिष्या सुषुप्त अवस्थेचा द्रष्टा तू आत्मा त्या अवस्थेहून निराळा आहेस असे सिद्ध झाले. ऐक नाही, श्री गुरु सांगतात शिष्याला की बा शिष्या सुषुप्त अवस्थेचा, ऐक नाही, सुषुप्त अवस्थेचा द्रष्टा कोण आहे? तू आत्मा आहेस. त्या अवस्थेहून सुषुप्त अवस्थेहून निराळा आहेस असे सिद्ध झाले. अर्थात अज्ञान, सुषुप्ती या वेगळ्या गोष्टी आहेत, दृश्य आहेत आणि आपण त्याचे द्रष्टे आहोत. चला पुढे. या पूर्वनिरूपित सुषुप्ती अवस्थेचे हृदयस्थान आहे. 8 अवस्था 8 सांगत आहेत ना, त्या द्वयाच्या माध्यमावरच्या चौपाईच्या माध्यमातून 8 धर्म सुषुप्तीचे किंवा अज्ञानाचे, ठीक आहे ना. तर या पूर्वनिरूपित सुषुप्ती अवस्थेचे हृदयस्थान म्हणजे सुषुप्ती अवस्थेत जीव हा हृदयात राहतो. पश्यंती वाचा आहे की नाही, पश्यंती वाचा म्हणजे सूक्ष्म वाचा आहे. तिला तिथे खाली 1 नंबर सूक्ष्म विचाराची संस्कार रूप वाचा आहे की नाही, तिथं शब्दरूप नाही, संस्कार रूप वाचा आहे, तिला पश्यंती वाचा म्हणायचं. पुन्हा आनंद भोग आहे म्हणजे निर्विशेष सुखाचा भोग आहे. फक्त एवढंच आहे की तो आनंदाचा भोग, तो आनंद अज्ञानाने आवृत्त आहे, एवढंच. आनंद भोग आहे. द्रव्य शक्ती आहे, ठीक आहे ना, म्हणजे जागृतादी व्यवहाराला अनुकूल पदार्थ उत्पन्न होण्याची कारणरूप शक्ती आहे अज्ञानामध्ये, त्याला म्हणायचं द्रव्य शक्ती, ठीक आहे ना. जागृतीमध्ये जे काही पदार्थ अनुकूल आहेत त्या सर्व पदार्थाला उत्पन्न कोण करते? माया, अज्ञान. म्हणून द्रव्य शक्ती आहे, द्रव्य उत्पन्न करण्याची शक्ती. कुठं? अज्ञानामध्ये द्रव्य शक्ती आहे. तमोगुण आहे, बरोबर. आणखीन प्रणवाची 3री मकार मात्रा आहे. प्रणवात 3 मात्रा आहे की नाही, आकार, उकार, मकार. तर अज्ञानाची किंवा सुषुप्तीची मात्रा कोणती? मकार मात्रा, मकार मात्रा आहे. आणि प्राज्ञाभिमानी आहे की नाही. सुषुप्ती अवस्थेचा अभिमान धारण करणारा जो जीव त्याला म्हणतात प्राज्ञ. अभिमान धारण करणारा कोण आहे? प्राज्ञरूप जीव. ही सुषुप्ती आधी 8 तत्वे तू जाणतोस, ठीक आहे. अर्थात ही 8 तत्व काय झाली? दृश्य, आणि तू त्यांचा द्रष्टा. म्हणून ती तत्वे तू नाहीस, कारण दृश्याहून द्रष्टा हा नेहमी वेगळा असतो, भिन्न असतो. चला, ती कारण द्यायची असल्यामुळे, मग 8 तत्व आहे कुणाची? कारण द्यायची आहे. हां, ती कारण द्यायची असल्यामुळे तुझीही नाही, तू त्यांचा साक्षी आहेस, ठीक आहे ना. तर तू, शेवटचं वाक्य, तू त्यांचा साक्षी आहेस असं आहे की नाही. साक्षी आणि आहेस यामध्ये 2-3 शब्द टाका. तू त्यांचा साक्षी चैतन्य आत्मा, चैतन्य आत्मा स्वयं आनंद रूप आहेस, स्वयं आनंद रूप आहेस, ठीक आहे. बघा, तर तू त्यांचा साक्षी चैतन्य स्वरूप जो आत्मा तो स्वयंप्रकाश आहे, स्वयं आनंद स्वरूप आहेस, हे श्री गुरुनी शिष्याला सांगितलं, ठीक आहे. आता पुढे चौपाई 18 नंबरची चौपाई वाचूया. ये कारण देह ना 8 तत्व कही, बीजा तत्व एमान ही, तू येनो साक्षी सच्चिदानंद, नित्य निरंतर परमानंद,
ठीक. ए अन्वय पहिली पंक्ती सरळ आहे. ए कारण देहना आठ तत्व कही. खालच्या ओळीत एमा बीजा तत्व नाही. एमा बीजा तत्व नाही. तिसरी आणि चौथी ओळ सरळ आहे. तू एनो साक्षी सच्चिदानंद नित्य निरंतर परमानंद. ठीक आहे. अर्थ पहा. ए शब्दाचा अर्थ होतो हे. कारण देहना याचा अर्थ आहे कारण देहाचे. आठ तत्व कही शब्दाचा अर्थ आहे सांगितलेले आहे. झालं. खालच्या वेळेत बीजा शब्दाचा अर्थ आहे दुसरे तत्व. एमा नाही. एमा म्हणजे या कारण देहामध्ये. एमा या कारण देहामध्ये. तिसरी ओळ. तू एनो शब्दाचा अर्थ ह्याचा. बस बाकीचे शब्द सरळच आहे. काय अर्थ झाला मग. ए म्हणजे हे कारण देहाचे आठ तत्व सांगितलेले आहे. कारण देहाचे तत्व किती आहे. 8. स्थूल देहाचे तत्व किती आहे. 33. सूक्ष्म देहाचे तत्व किती आहे. 33. आणि कारण देहाचे 8. हे कारण देहना 8 तत्व काही. एमा यामध्ये या कारण देहात बीजा तत्व नाही. दुसरं काही तत्व नाही. 8च तत्व आहे कारण देहाचे. ठीक. परंतु तू कसा आहे बरं तर सांगतात. तू एनो म्हणजे याचा या कारण देहाचा साक्षी आहेस. सचित आनंद स्वरूप आहेस. नित्य आहेस. आहे की नाही. निरंतर परमानंद स्वरूप आहे. तुझा परमानंद असा झाकझूक करनेवाला नाहीये. करणारा नाहीये की लाईट आली तर लागला लाईट, गेली तर विजला लाईट, असं नाही आहे. परमानंद स्वरूप तू आहेस. निरंतर परमानंद स्वरूप आहे. झालं. चला या अर्थाचा दोहा लिहून घ्या मराठी. हे कारण देहाचे 8 तत्व सांगितले. हे कारण देहाचे 8 तत्व सांगितले. पहिली ओळ झाली. दुसरी ओळ. दुसरे तत्व यात नाही. दुसरे तत्व यात नाही. तिसरी ओळ. तू ह्याचा साक्षी सच्चिदानंद. तू ह्याचा साक्षी सच्चिदानंद. चौथी ओळ. नित्य निरंतर परमानंद होय. नित्य निरंतर परमानंद होय. झालं. चला टीका. वरच्या चौपाईमध्ये 8 तत्व सांगितले ना, तेच या चौपाई सांगतायत की हे 8 तत्व म्हणजे वरच्या चौपाईत सांगितलेले 8 तत्व. कुणाचे. कारण देहाचे. टीका पहा. वर सांगितलेल्या कारण देहात 8च तत्वे आहेत. किती तत्व आहे. 8. ती कोणती ती आता सांगितलीच आहे. वर सांगितलीच आहे. तरी पुन्हा ती एकत्र सांगतो. टीकाकार म्हणतात की पुन्हा ध्यानात यावीत म्हणून पुन्हा उच्चारण करून सांगतो. तर कारण देहाच्या 8 तत्वात पहिलं तत्व आहे सुषुप्तावस्था. दुसरं आहे हृदयस्थान. तिसरं आहे पश्यंती वाचा, आनंद भोग, द्रव्यशक्ती, तमोगुण, मकार मात्रा आणि प्राज्ञाभिमानी. झालं 8. याशिवाय आणखी तत्वे यात म्हणजे कारण देहात नाहीत. ठीक आहे. या तिसऱ्या कारण देहात आनंदमय या नावाचा 5वा कोश आहे. कोश किती सांगितले होते पूर्वी. 5. ठीक आहे ना. तर त्या 5 कोशापैकी स्थूल देह जो आहे त्याच्यात एक कोश आहे. कोणता. अन्नमय कोश. सूक्ष्म देहात 3 कोश. कोण प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. आणि 3 आणि 1 4 झाले. आता शेवटचं कारण देह
त्यात एक कोश आहे. कोणता? आनंदमय कोश आहे. ठीक आहे. चला शिष्य, आनंदमय कोश म्हणजे काय ते सांगण्याची कृपा करावी. शिष्य म्हणतो की आनंदमय कोश कशाला म्हणतात ते मला समजावून सांगा. उत्तर श्री गुरु, कारण शरीर रूप अविद्येत जे मलिन सत्व असते, मलिन सत्व गुण आहे अविद्येमध्ये. ईश्वराची उपाधी माया, तिच्यात शुद्ध सत्वगुण. जीवाची उपाधी अविद्या, तिच्यात मलिन सत्वगुण. शुद्ध सत्वगुण म्हणजे काय आणि मलिन सत्वगुण म्हणजे काय? तर ईश्वराची उपाधी जी माया तिच्यामध्ये शुद्ध सत्वगुण आहे, म्हणजे सत्वगुण अत्यधिक आहे आणि रजगुण तमगुण अत्यंत न्यून आहे, नाहीच्या बरोबर. त्याला म्हणतात काय? शुद्ध सत्वगुण. आणि जीवाची उपाधी जी आहे तिच्यातही तिन्ही गुण आहेत, सत्व रज तम, पण रजोगुण आणि तमोगुण खूप जादा आणि सत्वगुण अतिशय कमी जीवाच्या उपाधीत अविद्येत. म्हणून त्या अविद्येला काय म्हणायचं? मलिन सत्वगुणवाली आहे अविद्या. ठीक. पंक्ती पहा. तर कारण शरीर रूप जी अविद्या आहे त्या अविद्येमध्ये जे मलिन सत्व असते, मलिन सत्वगुण असतो, ठीक आहे, त्याच्यात सापडलं का? त्याच्यातले आहे ना, हा, त्याच्यातल्या प्रिय मोद आणि प्रमोद या तीन प्रकारच्या वृत्तींनी आनंद होतो, म्हणून त्या सत्वाचे नाव आनंदमय कोश आहे असे सांगितले आहे. ठीक आहे जी, समजून घेऊया. बघा थोडं कसं आहे ते. श्री गुरु, कारण शरीरूप अविद्ये जे मलिन सत्व असते त्याच्यातले आहे ना, तिथं काय पाहिजे? फक्त त्याच्यात लिया खोडून टाकायचं. त्याच्यात म्हणजे त्या सत्वगुणात प्रिय, मोद आणि प्रमोद या तीन प्रकारच्या वृत्तींनी आनंद होतो, आहे की नाही? या तीन वृत्ती आहेत. कोणकोणत्या? प्रिय, मोद, प्रमोद. या वृत्तीने काय होतो? आनंद होतो. अविद्येत असणाऱ्या मलिन सत्वगुणाला घेऊन या तीन वृत्तीने आनंद होतो. म्हणून त्या सत्वाची असं आहे की नाही, तर तिथं काय करा माहिती का? म्हणून त्या आनंदासहित सत्वाचे, सत्वाचे राहू द्यायचं, पण त्या आणि सत्वाच्या याच्यामध्ये एक शब्द टाकायचा. म्हणून त्या आनंदासहित सत्वाचे नाव आनंदमय कोश आहे. झालं. आनंदमय कोश कशाला म्हणतात? प्रिय, मोद, प्रमोद या वृत्तीने होणारा जो आनंद, त्या आनंदासहित जो मलिन सत्वगुण, याला म्हणायचं काय? आनंदमय कोश. ठीक आहे ना? आनंदमय कोश आहे असे सांगितले आहे. पुढे शिष्य, गुरु महाराज, प्रिय, मोद आणि प्रमोद या तीन पदांचे अर्थ काय बरे? म्हणजे तुम्ही प्रिय, मोद, प्रमोद उच्चारण केलं, पण त्याचा अर्थ काय आहे तो मला कृपा करून सांगा. ठीक आहे. तर आनंदमय कोश कळाला ना, तर त्याला त्याच्यामध्ये घटकीभूत जे प्रिय, मोद, प्रमोद याचा विचार सांगता येतात आता गुरु. पुढे आपल्या इष्ट सापडलं का? तिथं काय करा? आपल्याला. इष्ट पुढे सरळच आहे. आपल्याला इष्ट, इष्ट शब्दाचा अर्थ होतो अनुकूल. इथं मराठीत दिले आवडत्या. इष्ट म्हणा, अनुकूल म्हणा, आवडत्या म्हणा. ठीक आहे. मग ती पहा. आपल्याला इष्ट पदार्थाला पाहिल्याने जो आनंद होतो त्याला प्रिय असे म्हणतात. सापडलं? प्रिय आनंद कशाला म्हणायचं? की आपल्याला जी वस्तू आवडते ती दिसली की जो आनंद होतो त्या आनंदाचं नाव काय? प्रिय आनंद. ठीक आहे. प्रिय असे म्हणतात. बर पुढे, त्या आपल्या आवडत्या पदार्थाचा लाभ झाल्याने, आता ती वस्तू आपल्याला मिळाली, आपल्या ताब्यात आली, त्यावेळी जो आनंद होतो त्याला म्हणायचं काय? हा, मोद. ठीक आहे. त्या आपल्या आवडत्या पदार्थाचा लाभ झाल्याने जो आनंद होतो त्याला मोद असे म्हणतात. दोन गोष्टी झाल्या, प्रिय, मोद. आवडती वस्तू दिसली त्याच्यानंतर जो आनंद तो प्रिय, प्रिय वृत्ती, प्रिय आनंद, प्रियरूप आनंद. ती वस्तू प्राप्त झाली, आपल्या ताब्यात आली, त्यावेळेस जो आनंद त्याला म्हणायचं मोद. आणि ती वस्तू आपण अनुभव घेऊ लागलो त्या वस्तूचा,
तर त्याला म्हणायचं प्रमोद. बघा असे म्हणतात. आणि आपला आवडता पदार्थ भोगल्याने म्हणजे अनुभव घेतल्याने जो आनंद होतो त्यास प्रमोद म्हणतात. कळाले 3 आनंद. जसं उदाहरण समजा रस खूप आवडतो, आंब्याचा रस एखाद्याला खूप आवडतो, रोज वाट पाहतो बिचारा कधी होईल आंब्याचा रस. आणि योगायोग केशरी आंब्याचा रस केल्या गेला, पण त्याने माहितीच नव्हतं. त्याला ताट घेऊन गेला आणि बघितलं बादल्या 4-5 बादल्या भरलेल्या मोठमोठ्या केशरी आंब्याच्या रसाने. बघितलं फक्त, आनंद झाला. कोणता आनंद? प्रिय आनंद. ठीक आहे. पंगत बसली, वाढायला सुरुवात केली आणि एका ताटात 2-2, 3-3 वरगळे वाढला. अजून खायला सुरुवात केली नाही, अध्याय अर्धाच झाला आहे की नाही. अध्याय पूर्ण झाल्याशिवाय बसता येत नाही ना. असं वाटतंय कधी लवकर पूर्ण होईल अध्याय. पण आता ताटात आलाय ना, कोणी हिसकून घेणार आहे का? नाही, ताब्यात आलाय. कोणता आनंद? मोद. आणि शेवटी अध्याय एका परचा कसा बसा संपला, पुंडलिक झालं आणि खायला सुरुवात झाली. पहिला घास तोंडात गेला रसाला घेऊन. आता आनंद कोणता? प्रमोद. कळलं की नाही? पाहणे, ताब्यात येणे, अनुभव झालं. चला त्यास प्रमोद म्हणतात. या रीतीने विषयाच्या संबंधापासून बरोबर प्रिय, मोद, प्रमोद रूप 3 प्रकारची जी वृत्ती होते, 3 प्रकारची आनंदरूप वृत्ती होते, तिला आनंदमय म्हणतात. तिला काय म्हणायचं? आनंदमय. परंतु त्या विषयजन्य आनंदाच्या योगाने शुद्ध निर्विकार आत्मा जाणला जात नाही, आहे की नाही? कारण मनुष्य तिथं जर अडकून राहिला, पण कुठं? त्या आनंदरूप कोशामध्ये, आवृत्त आनंदामध्ये, तर तो आनंदमय कोशातच अडकला. अर्थात पुढं त्याच्या आनंदमय कोशाच्याही पलीकडे असणारा जो आत्मानंद आहे त्याचा अनुभव त्याला घेता येत नाही, आहे की नाही? बघा पंक्ती. आनंदमय म्हणतात पहिल्यापासून, पान नंबर 148. परंतु त्या विषयजन्य आनंदाच्या योगाने, बरोबर आहे की नाही? विषयापासून उत्पन्न झालेला जो आनंद, त्या आनंदाच्या योगाने, निमित्ताने शुद्ध, सापडलं का? निर्विकार, विकार रहित, एक शब्द टाका तिथं निर्विकारच्या पुढे, आनंद स्वरूप. आता पहा, शुद्ध निर्विकार आनंद स्वरूप आत्मा जाणला जात नाही. म्हणजे काय? आनंद स्वरूप आत्म्याचं भान होत नाही, की तो आत्मा रूप आनंदच मी आहे असं भान होत नाही. कारण हा अडकला कुठं? आवृत्त आनंदामध्ये, म्हणजेच आनंदमय कोशामध्ये. आणि आपल्याला तर या आनंदमय कोशाच्याही पलीकडे जायचं आहे, शुद्ध निर्विकार आनंद स्वरूप आत्म्याला जाणायचं आहे. ठीक आहे. मग त्या आनंदाचा आच्छादक, आवरक झाला कोण? हा आनंदमय कोश. झाकलेला असल्यामुळे त्या प्रियादी 3 प्रकारच्या वृत्तीपासून, सापडलं का? प्रियादी 3 प्रकारच्या वृत्तीपासून झालेल्या आनंदाने संयुक्त, 3 प्रकारचा आनंद, प्रियमोद, प्रमोद, प्रियादी 3 प्रकारच्या वृत्तीपासून झालेल्या आनंदाने संयुक्त म्हणजे युक्त असे जे अविद्येतले मलिन सत्व, अविद्येमध्ये असणारा मलिन सत्व गुण सत्व असते, त्याला आनंदमय कोश अशी संज्ञा आहे. ठीक आहे. प्रियमोद, प्रमोद, आनंदासहित जो अविद्येतला सत्व गुण, त्यालाच नाव दिलाय काय? आनंदमय कोश. त्या आनंदमय कोशाचा प्रकाशक, प्रकाशन करणारा, जाणणारा, सर्व आनंदाचा जो मूलभूत आनंद, मूळ आनंदाचा स्रोत कुठं आहे? आत्माच आनंद स्वरूप आहे. त्याच्या आनंदाने सर्व जगत आनंदी आहे. कळलं? चला, विषयात आनंद नाहीच आहे. त्या आनंदमय कोशाचा प्रकाशक, सर्व आनंदाचा जो मूलभूत आनंद, तत्स्वरूप जो तू आत्मा आहेस, तो तू कोशरूप नाहीस. श्रीगुरु सांगताय शिष्याला की जो मूळ आनंद आहे ना, तो तू कोशरूप नाही आहे, कोशाहून पलीकडचा आहे. तर असा तू आत्मा कारण देहातल्या तत्वाचा व आनंदमय कोशाचा साक्षी आहेस. बघा, आत्मा कसा आहे? साक्षी, द्रष्टा. कुणाकुणा द्रष्टा आहे? कारण देहाचा द्रष्टा आहे आत्मा. कारण देह दृश्य आहे. कारण देहातल्या तत्वाचा, कारण देहाचे तत्व किती? 8. त्यांचाही द्रष्टा आहे कोण? आत्मा. कारण देहाच्या तत्वाचा व आनंदमय कोशाचा याचाही द्रष्टा आहे कोण? आत्मा. मग हे दृश्य झाले. कारण देह,
8 तत्व आणि आनंदमय कोश हे सर्व काय आहेत? दृश्य. आणि आत्मा द्रष्टा. कारण द्या त्या तत्वाचा व आनंदमय कोशाचा साक्षी आहेस म्हणजे द्रष्टा आहेस. आणि तू सच्चिदानंद असून, सच्चित आनंद स्वरूप असून, नित्य निरंतर शब्दाचा अर्थ केला भेदरहित, निरतिशय म्हणजे ज्याच्याहून कोणी अधिक मोठा आनंद नाही. आत्मा आनंद रूप आहे, पण आत्म्याचा आनंद कसा आहे? निरतिशय आनंद आहे, की त्याच्यापेक्षा आणखी मोठा आनंद कशाचाच नाही. ठीक आहे. पुन्हा स्वगत सजाती विजाती भेदरहित तो आनंद आहे. तू सच्चिदानंद असो, नित्य निरंतर भेदरहित निरतिशय, ज्याहून कोणी अधिक नाही असा परमानंद रूप आहेस, असा आत्मा तू आहेस, असा उपदेश श्री गुरूंनी शिष्याला केला. आता यावर पुन्हा शिष्य शंका करतो. शिष्य, गुरु महाराज, मी सच्चिदानंद आहे याचा मला स्पष्ट बोध होईल अशा रीतीने सत, चित आणि आनंद या तिन्ही पदांचे अर्थ सांगावे. ठीक आहे. शिष्य म्हणतो, महाराज, मी सत, चित, आनंद स्वरूप असं तुम्ही सांगितलं, काही हरकत नाही, मी स्वतःला सच्चिदानंद स्वरूप मानील. परंतु मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं ज्ञान मला होण्याकरिता अगोदर हे सांगा की सत म्हणजे काय, चित म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय. ही 3 पद आहे. या 3 पदाचे काय अर्थ आहेत ते मला कृपा करून सांगा. या 3ही पदांचे अर्थ सांगावे. ठीक आहे. उत्तर देतात गुरु बोलतात, हे शिष्य, जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्था है की नाही, तसाच भूत, भविष्य, भूत म्हणजे भूतकाल, भविष्यकाल आणि वर्तमान काल या 3ही कालात तू आत्मा असतोच म्हणून तुला सत म्हणतात. है की नाही. 3ही कालात विद्यमान आहे म्हणून तू काय आहे? सत. सत ती वस्तू असते की जी 3ही कालात असते. त्रिकालाबाधितत्वम सत्यत्वम सत्वम, ज्याचा 3ही कालात बाध होत नाही त्याला काय म्हणायचं? सत्व, सत्य. ठीक आहे. तर जागृतीत आपण आहोत, स्वप्नातही आपण आहोत, सुषुप्तीत आपण आहोत, भूतकाळात काल परवाही आपण होतो, आताही आहोत, भविष्यकालातही राहणार आहे. कोण? आपण म्हणजे आत्मा. याचा अर्थ आत्मा काय झाला? सत्य. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्थात, तसाच त्याचप्रमाणे भूत, भविष्य आणि वर्तमान या 3ही कालात तू आत्मा. पुढं काय? तू आत्मा याच्या पुढं काय? असतोस आहे ना. असतोसच्या अगोदर आत्मा आणि असतोस याच्यामध्ये एक शब्द लिहा, एक रूपानेच असतोस. एक रूपानेच असतोस म्हणजे जसा आहे तसाच असतोस, एक रूपाने असतो असा त्याचा अर्थ आहे. नाही तर मग कदाचित कोणी म्हणेल का हो देह काल होता, आज आहे, उद्या राहील, मग देहालाही सत म्हणा. नाही, देह आहे पण एक रूपाने नाही आहे. त्याच्यात प्रतिक्षण काय होतो आहे? विकार, परिणाम होतो आहे. कळलं? हां. वर्तमानात या 3ही कालात तू आत्मा एक रूपानेच असतोस म्हणून तुला सत म्हणतात. बरोबर. काल होतो आपण, आज आहे, उद्या राहू, मागच्या जन्मात होतो, या जन्मात आहेत, पुढच्या जन्मातही राहणार आहोत. म्हणून आपण कोण आहोत? सत्स्वरूप आहोत. कारण 3ही कालात आहोत. मागच्या जन्मातही आपण होतो. जर मागच्या जन्मात आपण नसतो तर या जन्मामध्ये आपल्याला जे सुखदुःख याचा भोग होतो आहे तो कसं काय होईल मग? कारण मागच्या जन्मात आपण काहीतरी कर्म केले आहे, शुभ किंवा अशुभ, विहित किंवा निषिद्ध, म्हणजे चांगले किंवा वाईट काय केले आहे? कर्म. मग चांगले कर्म केले असतील आपण मागच्या जन्मात, त्याच्यापासून पुण्य उत्पन्न झालं. वाईट कर्म केले असेल त्याच्यापासून पाप, आणि त्या पाप पुण्याचं फल म्हणून आपल्याला या जन्मात सुखदुःख भोगावे लागत आहे. पण हा देह मागच्या जन्मातला देह नाही आहे, तो वेगळाच देह होता, हा वेगळाच आहे. आणि हा देह मेल्यानंतर पुढचा जो आपल्याला देह प्राप्त होईल तो आपल्या कर्मानुसार वेगळाच असणार आहे. आणि जर आपण ज्ञान प्राप्त केलं तर मुक्त होऊ, मग जन्म घ्यावा लागणार नाही. सांगायचं तात्पर्य, आपण मागच्या जन्मात होतो, या जन्मात आहे, पुढच्या जन्मात राहू. मागच्या कल्पात होतो, या कल्पात आहोत, पुढच्या कल्पातही राहणारच आहोत. म्हणून आपण कसे आहोत? सत. काय आहोत? सत. चला, या 3ही कालात तू आत्मा असतोस, एक रूपाने असतोस म्हणून तुला सत म्हणतात. सापडलं? सत म्हणतात. जागृत आधी आहे ना,
दोन्हीच्या मध्ये एक शब्द टाका आणि. तुला सत म्हणतात आणि झालं. आता पहा, आणि जागृतादी तीनही अवस्थास, अवस्थात आहे की नाही, अवस्थास अवस्थांत आहे ना, काय पाहिजे, तीनही अवस्थास म्हणजे तिन्ही अवस्थेंना असल्याचा अर्थ आहे. तू आत्मा जाणतोस यासाठी तुला चित म्हणतात. तिन्ही अवस्थेला जाणतो म्हणून तू चित, तिन्ही अवस्थेत तू विद्यमान आहे म्हणून तू सत आहे, आणि तिन्ही अवस्थेला जाणतो म्हणून चित. तू आत्मा जाणतोस यासाठी तुला चित म्हणतात. आणि तू आत्मा सर्व काळ परमप्रेमास्पद आहेस म्हणून त्या तुला आत्म्याला आनंद म्हणतात. तर आनंद रूप काय आहे आत्मा बरं, तर त्याला हेतू दिला आहे काय, परमप्रेमास्पद. सर्वात जास्त प्रीतीचा विषय कोण आहे, आत्मा. यम आत्मा परानंद परप्रेमास्पदम येतं गेलाय ना पंचदशी मध्ये. हा, तर सांगायचं तात्पर्य काय, अतिशय सर्वात जास्त प्रेमाचा विषय कोण आहे आपल्याला, आपला आत्मा आहे. ही वेडी भूल आहे काय, की नाही 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 हे बायको मी तुझ्यावर लय प्रेम करतो, माझ्यापेक्षा जास्त करतो. हे पोरा मी तुझ्यावर लय प्रेम करतो, माझ्यापेक्षा जास्त. असं काही नसतं. सर्वात जास्त प्रेमाचा विषय कोण आहे, आत्मा आहे. म्हणून आत्मा आनंद स्वरूप आहे. ठीक आहे ना. मनुष्य प्रेम त्याच्यावरच करतो जो आनंद देणारा असतो, आहे की नाही, आनंद स्वरूप असतो. आणि म्हणून आत्मा हा परमप्रेमास्पद आहे, अतिशय प्रेमाचा विषय. याच्यावरून ठरतं की आत्मा आनंद रूप आहे. चला, तू आत्मा सर्व काळ परमप्रेमास्पद रूप आहेस म्हणून त्या तुला आत्म्याला आनंद म्हणतात. ठीक. पुढे शिष्य, तीनही अवस्थात मी सत चित आनंदरूप आहे याचा बोध मला स्पष्टपणे होईल अशा रीतीने निरूपण करून सांगावे. वर सांगितलंच आहे पण आणखीन जरा उलगडा करून सांगा असं कोण म्हणतो, शिष्य. श्री गुरु, जागृत अवस्थेत म्हणजे तू जागा झाल्यापासून निजेपर्यंत, आहे की नाही. मनुष्य झोपेतून उठतो, जागा होतो, तिथपासून झोप येईपर्यंत रात्री. तू जागा झाल्यापासून निजेपर्यंत जे काही व्यवहार घडतात त्या सर्वांस तू जाणतो की नाही. आणि जागृत अवस्थेत शब्दस्पर्शाधिकांचे जे ज्ञान होते, शब्द स्पर्श रूप रस गंध इत्यादी विषयांचे जे ज्ञान होते व गमनाधिक ज्या क्रिया घडतात, जाणं येणं फिरणं बसणं बोलणं, तो सर्व व्यवहार तुला ज्ञानपूर्वक उच्चार करून दाखविता येतो. म्हणजे त्यात तुला ज्ञानही आहे आणि तुला बोलताही येतं की मी केलं ते मी केलं हे मी करत आहे वगैरे. म्हणून जागृत अवस्थेस जाणणारा तू सद्रूप आत्मा आहेस. याच्यावरून काय ठरतं, जागृत अवस्थेला जाणणारा तू कसा आहे, सत्स्वरूप चित स्वरूप आत्मा आहेस. असा सद्रूप आत्मा जर तू नसशील, थोड्या वेळाकरता समजा कल्पना करा, जर तू सद्रूप नसशील तर, असा सद्रूप आत्मा जर तू नसशील तर जागृत अवस्थेला कोणताही व्यवहार तुला जाणता येणार नाही. जागृत अवस्थेतला कोणताही व्यवहार तुला जाणता येणार नाही. पण तू जाणतो याचा अर्थ तू विद्यमान आहे, आणि जाणतो याचा अर्थ चित स्वरूप तू आहेस, किंवा त्याचा उच्चार करून दाखविता येणार नाही. एवंच म्हणजे एकंदरीत तू सद्रूप आहेस. झालं, तर आत्म्याच्या सद्रूपतेची सिद्धी केली. बर, पुढे जागृत अवस्थेस तू जाणतोस म्हणून चिद्रूप आहेस, आहे नाही. चिद्रूप असेल म्हणजे ज्ञान, चिद्रूप शब्दाचा अर्थ काय, ज्ञान स्वरूप. आत्मा ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे म्हणूनच तू या जागृतीतल्या सर्व पदार्थांना जाणतो, प्रकाशन करतो सर्वांचं. जर तू स्वतः ज्ञान स्वरूप नसता तर या सर्व पदार्थांचं तुला प्रकाशन करता आलं नसतं, पण करतो याचा अर्थ चिद्रूप आहे. जागृत अवस्थेत तू जाणतोस म्हणून चिद्रूप आहेस. आणि जागृत अवस्थेत स्त्री पुत्र देह इंद्रिय यापेक्षा इतकेच नव्हे तर प्राणाही पेक्षा आत्मा अधिक प्रिय असतो, आहे की नाही. सर्वात जास्त प्रिय आपल्याला कोण असतो, आपला आत्मा. या कारणामुळे तू आत्मा आनंदरूप आहेस. ठीक आहे. तर आत्मा आनंदरूप का आहे ना, उत्तर सर्वात जास्त प्रीतीचा विषय आत्मा म्हणून आत्मा आनंदरूप आहे. आत्मा चिद्रूप आहे का, सर्वांचं प्रकाशन करतो म्हणून आत्मा चिद्रूप आहे. आत्मा सद्रूप आहे का, तिन्ही अवस्थेत तिन्ही कालात विद्यमान आहे म्हणून आत्मा सद्रूप आहे. काय ठरलं, आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे.
पंचदशीतही सांगितलेले आहे की पंचदशीचं प्रमाण देतात, तिथं असा उल्लेख आलेला आहे म्हणे काय, वित्तात पुत्र प्रिय पुत्रात पिंड पिंडात तथेंद्रियम् इंद्रियांश्च प्रिय प्राणः प्राणादात्मा परः प्रियः वित्तात् पुत्रः प्रियः पुत्रात् पिण्डात् पिण्डात् इंद्रियम् इंद्रियाश्च प्रियः प्राणः प्राणादात्मा परः प्रियः। हाँ, वित्तात पुत्रः प्रियः पुत्रात् पिंडः पिंडात् तथा इंद्रियम् इंद्रियात् च प्रियः प्राणः प्राणात् आत्मा परः प्रियः। ठीक, पंचदशी 12वं प्रकरण 60 नंबरचा श्लोक अन्वय पहा। वित्तात पुत्रः प्रियः पुत्रात् पिंडः तथा पिंडात इंद्रियम। ठीक, खाली इंद्रियात च प्राणः प्रियः नंतर प्राणात आत्मा परः प्रिय। ठीक आहे, अर्थ पहा। वित्त म्हणजे धन, धनापेक्षा प्रिय आहे कोण? पुत्र, स्वतःचा मुलगा धनापेक्षा प्रिय असतो। पुत्रापेक्षा प्रिय आहे कोण? पिंड, पिंड म्हणजे स्वतःचं शरीर, हे प्रिय आहे। त्याचप्रमाणे तथा पिंडात इंद्रियम, त्या स्वतःच्या शरीरापेक्षा प्रिय आहे माणसाला काय? स्वतःचे इंद्रिय। बरोबर, इंद्रिय प्रिय आहे की नाही? इंद्रियापेक्षाही प्रिय आहे स्वतःचे प्राण। बरोबर, आणि एवढंच नाही, प्राणात आत्मा परः प्रिय, आणि प्राणापेक्षाही अत्यधिक प्रिय आहे, सर्वात जास्त प्रीतीचा विषय आहे, आवडता आहे कोण? आत्मा। आणि कसं काय बा? तर स्वतः ग्रंथकार विस्तारपूर्वक सांगतायत, म्हणून आपण टीका वाचूया। श्लोकाचा अर्थ लागला? होईल ना? नाही व्हायचं? हा, सरळ आहे, एक पांत आहे। वित्त म्हणजे धन, वित्त शब्दार्थ काय होतं? धन। त्याहून पुत्र प्रिय असतो, धनापेक्षा प्रिय आहे कोण? पुत्र। कसं काय? पुत्र होण्यासाठी बर का, व पुत्र झाल्यावर त्याच्या रक्षणासाठी दोन झालं। त्याचप्रमाणे चोरी जुगार इत्यादी अपराध पुत्राच्या हातून झाले असता त्यातून त्यास वाचविण्यासाठी बाप लागेल तितके धन खर्च करतो। याचा अर्थ काय ठरतो? कोणाला सोडलं? पुत्राला सोडलं का धनाला सोडलं? धनाला सोडलं पुत्रासाठी। याचा अर्थ धनापेक्षा प्रिय आहे कोण? पुत्र। कधी कधी काय काय करतो मनुष्य बघा, समजा एखाद्याला पुत्र प्राप्तच होत नाही आहे, लग्न होऊन झाले किती वर्ष? 20 वर्ष आहे की नाही, आणि वाऱ्या घालू राहिला, इकडं तिकडं 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 खूप पैसे खर्च केले, कशासाठी? पुत्रासाठी। का बरं? याच्यावरून काय ठरतं? धन खर्च करून राहिला पुत्रासाठी, याचा अर्थ धनापेक्षा प्रिय आहे कोण? पुत्र। एका वरचा झाला पुत्र, मग ते आजारी पडला, मनुष्य असं म्हणतो का? नाही बाबा, पैसे विषय काही खर्च करायच नाही, आजारी पडलं पडू द्या, मेला तुम्हाला जाऊ द्या, असं म्हणतो का? नाही। काय म्हणतो? डॉक्टर साहेब कितीही पैसे लागू द्या, माझा पुत्र ठीक झाला पाहिजे, मी 10 एकर जमीन विकतो, हो तुम्ही काळजी करू नका, पण माझ्या मुलाला बरं करा, म्हणतो की नाही? त्याच्या रक्षणासाठी सुद्धा खर्च करतो पैसे। याचा अर्थ पैशापेक्षा प्रिय आहे कोण? मुलगा आहे की नाही? दुसरी आणखीन एक हेतू, समजा मोठा झाला मुलगा 20-25 वर्षाचा, आणि त्याने काय केली? चोरी केली किंवा जुगार खेळला। जुगार म्हणजे पत्ते वगैरे काहीतरी खेळला, आणि त्याला पोलिसांनी पकडलं, आणि पोलिसांनी पकडल्यानंतर त्याला जेल झालं। मग आता काय करतो त्याचा बाप? बरं झालं गेलं जेलमध्ये, जाऊ दे, असं म्हणतो का? नाही। मग काय म्हणतो? येणं केन प्रकारे वशिला लावून प्रयत्न करतो, किती पैसे घ्या पण माझ्या पोराला 13 कोटी घ्या, हा पण माझ्या पोराला सोडा, म्हणतो की नाही? पण जर पक्का जर फसला असला तर 13 कोटी काय किती कोटी दिले तरी सुटत नाही। कळलं? सांगायचं तात्पर्य काय? मुलासाठी मनुष्य खर्च करतो पैसा, याचा अर्थ धनापेक्षा प्रिय आहे कोण? पुत्र।
बरोबर. चला मग पुत्र होण्यासाठी एक, व पुत्र झाल्यावर त्याच्या रक्षणासाठी खर्च करतो मनुष्य पैसा, बरोबर. 2, त्याचप्रमाणे चोरी जुगार इत्यादी अपराध पुत्राच्या हातून झाले असतात, त्यातून त्यास बचावासाठी म्हणजे त्यातून त्याला सोडवण्यासाठी बाप लागेल तितके धन खर्च करतो, बरोबर. या गोष्टीने धनापेक्षा पुत्र प्रिय आहे हे सिद्ध होते, बरोबर. बर, पुढे पुत्रापेक्षा प्रिय सांगितला होता काय? स्वतःचा देह पिंड. पुत्रापेक्षा आपल्या स्वतःचा देह अधिक प्रिय आहे. कसं काय? दुष्काळात समजा दुष्काळ पडला, आजकाल दुष्काळ जाणवत नाही, भरपूर मोठे मोठे दुष्काळ येतात पण जाणवत नाही आजकाल. पहिली जाणवायची जुन्या काळात, कारण जुन्या काळात दळणवळण नव्हतं, त्या क्षेत्रापुरतंच मर्यादित असायचं दळणवळण, त्यामुळे दुष्काळ पडला खाण्याची मारामार. आता तसं नाही आहे, दुष्काळ पडला तर पार दुसऱ्या राज्यात धान्य ह्या राज्यात, ह्या राज्यात दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या देशात ह्या देशात, त्यामुळे जाणवत नाही. तर पूर्वी काय असायचं, दुष्काळ पडला आता खायला अजिबात काही नाही आहे आणि तेवढ्यात एक मनुष्य भेटला, त्याच्याकडे 4 भाकरी होत्या, ठीक, आणि हा बाप आणि मुलगा होता, ठीक आहे. आणि ज्याच्याकडे 4 भाकरी होत्या त्याला मुलगा नव्हता, योगायोग, भाकरी होत्या पण मुलगा नव्हता. आणि बाप इतका व्याकुळ झाला की आता जर भाकर भेटली नाही तर मरणच. योगायोग त्या माणसाची भेट झाली ज्याच्याकडे भाकरी आहे. याने सांगितलं, अरे भाकर दे रे बाबा. देतो, 4ही देतो, पण एक अट, काय की तू जे पोरग आहे ना एवढं गोरं गमतं ते मला देऊन टाक, आहे की नाही. मग माझ्या घरी मी त्याला देतो, भरपूर खाऊ घालतो, माझ्याकडे काही कमी नाही आहे. अशा वेळेस तो बाप काय म्हणतो, जाय घेऊन बाबा, मला भाकरी दे. 4 भाकरी घेतो आणि पोराला देऊन टाकतो. याचा अर्थ काय ठरला, पुत्रापेक्षा स्वतःचा देह प्रिय आहे. लक्षात आलं. चला काय यांना संशय येऊ राहिला, असं कसं काय होईल, भाकरीसाठी कुठे पोरग दिली. हा, त्याच्या मनात संशय झाले, ऐक मी खरं सांगा. पण हे आता तो आपल्याला कळत नाही हो, कारण आपलं पोट भरलेलं आहे. ज्यावेळेस खरोखर तसा प्रसंग येतो की कुठूनच काही आता मिळण्यास साधन नाही आहे आणि अत्यंत व्याकुळ झाला आहे, आता मरणारच, त्यावेळेस मात्र लक्षात येतं की मनुष्य काय करतो, स्वतःचं वाचवण्यासाठी पुत्राला सुद्धा विकून टाकतो. चला, दुष्काळात कित्येक वेळा स्वतःची मुलगी विकून मिळालेल्या द्रव्याने मनुष्य आपल्या देहाचे रक्षण करतो, बरोबर. यावरून पुत्रापेक्षा आपला स्वतःचा देह अधिक प्रिय आहे, बरोबर. आपल्या स्वतःच्या देहापेक्षाही आपली इंद्रिये अधिक प्रिय असतात. देहापेक्षा इंद्रिय प्रिय आहेत. आणि कसं काय, युक्ती सांगतात. जर कोणी आपल्याला मारावयास आला समजा, तर आपल्या इंद्रियांचे संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या देहाची पाठ, डोके इत्यादी अवयव पुढे करून त्यावर मार घेतो. मनुष्य काय म्हणतो, अरे कान झाकवतो, डोळे झाकतो की नाही, याच्यावर नको मारू, मारायचं तर पाठीवर मार. तुला काही अक्कल आहे की नाही, पाठीवर मारणं तुला मारायचं का, डोळ्याला कुठे मारित असता का, कानाला कुठे मारित असता का, असं म्हणतो. याचा अर्थ काय, पिंडापेक्षा शरीरापेक्षा प्रिय आहे इंद्रिय. इंद्रियाला वाचवतो ना मनुष्य. अवयव पुढे करून त्यावर मार घेतो. या गोष्टीवरून देहापेक्षा इंद्रिय प्रिय आहेत असा अनुभव येतो, बरोबर. पुढे इंद्रियापेक्षाही स्वतःचा प्राण अधिक प्रिय आहे. म्हणजे कसं काय सांगतात, एखाद्या जर प्राणांत शिक्षा झाली, समजा काय फाशीची शिक्षा झाली, तर तो याचना लिहितो काय की कदाचित हो, एक काम करा, माझे हात तोडा, हो वाटल्यास माझे पाय तोडा, मला कुठे जाताच येणार नाही, पण मला मारू नका. बोले माझा एक डोळा काढून घ्या, पण मला वाचवा. याचा अर्थ काय, इंद्रियापेक्षा प्रिय आहेत काय, प्राण. हे सिद्ध झालं. एखाद्या जर प्राणांत शिक्षा झाली तर तो हात पाय इत्यादी पैकी एखादे माझे इंद्रिय हवे तर तोडा, काढून घ्या, पण माझा प्राण वाचवा असे म्हणतो. यावरून इंद्रियापेक्षाही प्राण अधिक प्रिय आहे असे कळून येते, बरोबर. बर, प्राणापेक्षा प्रिय आहे कोण, स्वतःचा आत्मा. हे कसं तेही सांगतात. प्राणाहूनही परमश्रेष्ठ असा आपला स्वतःचा आत्मा अत्यंत प्रिय आहे, बरोबर. म्हणजे कसं काय सांगतात, कसा तो पहा. कोणत्या तरी एखाद्या विलक्षण दुःखाने, समजा एखादा मनुष्य आहे आणि त्याला अत्यंत दुःख झालं आहे, दुःख होत आहे, व्याकुळ आहे, एखादा रोग लागला शरीराला आणि रोग असा हाय हाय करतोय नुसता, तो काय म्हणतो, आता माझे प्राण असेच राहत असं म्हणतो का, एका परत देवा लवकर ये रे, तू साऱ्या जगाला नेऊ राहिला, मलाच काऊन तुला नेता येईना, माझ्या घराचा पत्ता तुला माहित नाही का, लवकर ये. म्हणजे प्राण सोडायची तो इच्छा करतो.
तो हा विचार करून की या प्राणापासून या देहापासून जर मी वेगळा झालो तर मी सुखी होईल असं तो इच्छितो, असं कल्पना करतो. याचा अर्थ प्राणापेक्षा प्रिय आहे कोण? कोणत्या तरी एखाद्या विलक्षण दुःखाने किंवा वेदनेने, वेदना म्हणजे दुःखच, त्रास, गांजलेला मनुष्य माझा यावेळी प्राण जाईल तर मी फार सुखी होईल असे म्हणताना बहुत वेळा आढळतो. पुष्कळ लोक असे म्हणताना दिसतात, आहे की नाही? यावरून समजून येते ते हे की देह, इंद्रिय आणि प्राण या सर्वाहून निराळा सुखरूप आत्मा आहे. आत्मा कसा आहे? सुख स्वरूप आहे. या गोष्टी सिद्ध केली. शिष्याने प्रश्न विचारला होता की मी आत्मा, तुम्ही सांगितलं की सच्चित आनंद स्वरूप आहे, तर आत्मा सत स्वरूप मी कसा आहे सांगा, चित स्वरूप कसा आहे सांगा, आनंद स्वरूप कसा आहे सांगा. तर आत्मा सत चित आनंद स्वरूप कसा आहे याची सिद्धी येतपर्यंत केली. पुढचा विचार आपण उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.